मोफत पाणी पुरवठा करून या समाजसेवकाने जपली सामाजिक बांधिलकी। सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे, पत्रकार राम शिंदे यांचा उपक्रम। इगतपुरी टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करणे हा एक चांगला सामाजिक उपक्रम आहे। या उपक्रमाद्वारे पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये लोकांना मदत मिळू शकते आणि त्यांची तहान भागवता येते। पाणी टंचाईवर मात उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या अनेक ठिकाणी जाणवते। अशा स्थितीत टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, लोकांना मदत करणे हा उपक्रम सामाजिक बांधिलकी दर्शवतो। जिथे लोक एकमेकांना मदत करतात, काही ठिकाणी खाजगी व्यक्ती किंवा संस्था टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करतात, ज्यामुळे लोकांना दिलासा मिळतो। यासोबतच पाण्याचा योग्य वापर, जलसंधारण आणि पाण्याचे व्यवस्थापन यासारखे उपक्रम देखील महत्त्वाचे आहेत। टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करणे हा एक चांगला सामाजिक उपक्रम आहे, जो लोकांना पाणी टंचाईच्या काळात मदत करतो। याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे व पत्रकार राम शिंदे या ग्रामपंचायत हद्दीतील दुष्काळग्रस्त वाड्या वस्त्यांवरील भागात स्वतः जाऊन स्वखर्चातून टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागवली। मागील वर्षी पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी जनतेचे हाल होत आहेत। शासनाद्वारे कोट्यावधींच्या जलजीवन मिशन, राष्ट्रीय पेयजल पाणी पुरवठा योजना राबवून देखील आज गाव परिसराला ग्रामपंचायत मार्फत 8 दिवसांनी पाणी पुरवठा होताना दिसतो आहे। तो सामाजिक कार्यकर्ता आहे, तो उद्योजक आहे, तो ग्रामीण भागातला असला तरी त्याची मुले शहरात वास्तव्यास आहेत। असे असताना आपण जन्मलेल्या गाव परिसरात होत असलेली पाणी टंचाई पाहून गेल्या काही दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे व राम शिंदे यांनी गावाला टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे। राज्यात कित्येक ठिकाणी भीषण पाणी टंचाई उद्भवली असून विविध ठिकाणी विविध स्रोतांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे। मात्र टाकेद गावातील ग्रामीण भागातील जनता आजही पाणी टंचाईमुळे हैराण झाली असून या पाणी टंचाईवर तोडगा काढत समाजसेवक राजेंद्र घोरपडे व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे यांनी एप्रिल-मे महिन्यासाठी निरंतरपणे मोफत पाणी पुरवठा करून जनतेच्या समस्याचे निराकरण करण्याचे ठरवले आहे। केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच नव्हे तर वैयक्तिक कार्यक्रम, यात्रा, गावातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रमांसाठीही निरंतरपणे ते मोफत पाणी पुरवठा यासह मदत करत असतात। टाकेद गावामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विविध ठिकाणच्या श्रीरामनवमी, महाशिवरात्री यात्रेत देखील त्यांनी मोफत पाणी पुरवठा, अन्नदान, आर्थिक मदत केली आहे। 20 मार्च अखेरपासून सुरू करण्यात आलेला मोफत पाणी पुरवठ्याचा उपक्रम आजही निरंतरपणे सुरू आहे। टाकेद गावासाठी स्वखर्चातून टँकरद्वारे ते पाणी पुरवठा करत असून जनतेने त्यांच्या या कार्याचं कौतुक केलं आहे। जनतेला मूलभूत सुविधा पुरवणे हे लोकप्रतिनिधींचं काम आहे, परंतु लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे। लोकप्रतिनिधींचे काम राजेंद्र घोरपडे व राम शिंदे यांच्या माध्यमातून केलं जात असून स्वखर्चातून जनतेला पाण्याची व्यवस्था करून देणाऱ्या राजेंद्र घोरपडे व राम शिंदे यांचे कार्य कौतुकास्पद आहे। जनसेवा हीच ईश्वर सेवा हाच उदात्त हेतू यातून दिसून येत आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।